डिमार्केशन कन्सिडर काय आहे म्हणजे किती मीटरचं वगैरे तसंच ठेवूयात. बरोबर. ज्यावेळेस आपण डिमार्केशन केल्यानंतर झोनिंगला जातो त्यावेळेस काय म्हणजे डिमार्केशन प्रमाणे आपण तर कमीत कमी आपल्या प्रॉपर्टी नुसार क्षेत्र लावून घेणार आहोत. कारण आपण वाया घालवणं गरजेचं नाहीये. जेवढं मिनिमम एक्झिस्टिंग जो आपला एरिया आहे तो तेवढा तरी भरला पाहिजे आपल्याला. त्यामुळे त्याप्रमाणे आपण करून घेणार डिमार्केशन. ठीक. टेंडर बाबत काही शंका असतील तुमच्या? वाचलंय टेंडर? नाही, बाकी सर्वांनाच विचारतोय. नसल वाचलं गेलं तर वाचून तुम्ही जरी मेल केलं तरी आन्सर केलं जाईल, काही अडचण नाही. थोडी कंपनीची ब्रीफिंग कोण करा तुमचे मेंबरसाठी. गोखले कन्स्ट्रक्शन संदर्भात थोडी माहिती द्या. मी थोडी माहिती देतो. ऍक्च्युली मी लायझनिंगचं पाहतो कॉर्पोरेशन सगळं. आम्ही गोखले कन्स्ट्रक्शन टीम, डेव्हलपमेंट टीम, आर्किटेक्ट आणि इंजिनियर सोपेल सर. मी लायझनिंगचं पाहतो, कॉर्पोरेशन सगळं लिगली गोष्टी मीच बघतो. ऍक्च्युली म्हणजे गोखले आता सोपेल सर पण 10-12 वर्ष आहेत. स्ट्रॉंग टीम आहे अजूनपर्यंत. 2 आर्किटेक्ट आहेत आणि मुग्धा मॅडम रिडेव्हलपमेंटच्या डॉक्युमेंटरी पाहतात. हॅलो, गुड मॉर्निंग. गोखले कन्स्ट्रक्शन साधारणतः 17 वर्षापासून रिडेव्हलपमेंट क्षेत्रामध्ये काम करत आहे. त्यामध्ये आपण कोथरूडमध्ये सुरुवातीपासूनच वर्किंग करतोय. आता आपले साधारणतः 25 ते 30 प्रोजेक्ट हे चालू आहेत. 200+ प्रोजेक्ट आपले कम्प्लीट झालेले आहेत. 5000+ फॅमिलीज ह्या गोखले कन्स्ट्रक्शनने ऍन्युअल पोझिशन दिलेले आहेत. मोठ्या क्वांटमला जर पाहायचं झालं तर आपण आता ह्या स्केलला आउटसाइड पिरमुड्स असेल, डोंजे असेल, ह्या प्रोजेक्ट मध्ये केलेले आहेत. आपल्या आता डीपी रोडला जे आहेत 2 जे काही आपण एनओसी निगडीत जे प्रोजेक्ट आहेत ते चालू आहेत सँक्शनिंगचे. आपले आता दहानुगर कॉलनी कोथरूड या एरियामध्ये पण प्रोजेक्ट चालू आहेत. तर नक्कीच तुम्ही जर चान्स दिला तर गोखले कन्स्ट्रक्शन तुमच्या सोबत काम करायला नक्की आवडेल. तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा सभासदांना. हॅलो हॅलो. मुळे सर. हा, मला एक प्रश्न विचारायचा होता. हॅलो. हा, बोला बोला सर. त्यांचं फायनान्शियल स्टेटस बद्दल ते सांगू शकतील का, की गेले 3 वर्ष त्यांचा टर्नओव्हर किती आहे साधारण? ते टर्नओव्हर वगैरे ती टीम वेगळी असते. इथं फिनान्शियल बर. नाही शेअर करणार ते. आपल्याला ऑफिशियली डॉक्युमेंट येतील त्यावेळेस आपल्याला ते व्हेरीफाय होईलच. आता आपण फक्त बर. माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न करत होतो त्याच्यावर. अच्छा, टेंडर काही टेंडर. अडचण आहे का त्याच्यासाठी बोलवले. अच्छा, ठीक आहे, ठीक आहे. ओके ओके, थँक्यू. या सेशनचा मुख्य उद्देश म्हणजे इंटरॅक्शनची सवय व्हावी. उद्या तुम्ही जर सिलेक्ट झाला तर सभासद आणि मध्ये कन्सल्टिंग मेरिट कन्सल्टन्सी टीम असा आपल्यामधला सुसंवाद चांगला होण्यासाठीची आपण म्हणूया रिहर्सल आहे. त्यामुळे तुम्हाला सुरुवातीला टेंडर वाचताना काही अडचणी आल्या, काही शंका मनात आल्या, त्या विचारताना तुम्ही बिनधोकपणे विचारल्या पाहिजे. मेंबर लोकांना काही शंका असतील तर त्यांनी सुद्धा तुमच्याशी त्यांना विचारता आलं पाहिजे. काही अडचणीचे किंवा टेक्निकल, लिगल, फायनान्शियल असे काही महत्वाचे विषय असतील ते तुमच्याकडनं आम्ही समजून घेऊ आणि त्यांना समजावून सांगतो. आमचा जो काही रोल असणार आहे किंवा तुमच्या दोघांच्या मधला तो समन्वयकाचा. त्यामुळे तेवढं त्याच्यासाठीच हे करे आहे. आणि टेंडर वाचल्यानंतर तुम्हाला भरताना काही अडचणी येणार असतील किंवा ऑलरेडी आलेल्या असतील तर तुम्ही चर्चा करून सोडून घ्यावा. त्यामध्ये टेंडर भरताना काही अडचणी यायला नको. मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे टू बी डिस्कस्ड हे
चालणार नाही याच्यासाठी, कारण त्यातून गैरसमज निर्माण होतात. असं काही तुम्ही कृपया ठेवू नका की बाबा लोकांना असं वाटायला नको यांनी काहीतरी सेटिंग करण्यासाठी जे 2-4 प्रश्न मुद्दामून अनुत्तरित ठेवले, असं व्हायला नको. म्हणून तुम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नांना उत्तर द्या. त्याच्यावर ऍडिशनल किंवा काही द्यायचं असेल तर तुम्ही वेगळ्या पानावरती तुम्ही ते देऊ शकता, पण तुम्ही डिस्कस लेटर ऑन. पण मुळात तुमचं म्हणणं काय हे तुम्ही लिहा, आणि मग याच्यापेक्षा आपल्याला वेगळी चर्चा सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांशी आणि कन्सल्टंटशी बोलून करता येईल, त्याच्यामध्ये उल्लेख असलेला बरा. मेंबर हो, तुम्ही पण प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. आम्ही जो क्रायटेरिया तुम्हाला दिला होता त्याच्या संदर्भात तुमचं काय म्हणणे आहे का? काही जाचक आहे किंवा थोडा अवघड होता? EMD संदर्भात, बँक गॅरंटी, फुल पोटेन्शियल याच्या संदर्भात काही शंका आहे का तुम्हाला? का तसं काही अजून विचार नाही केला? शुअर. मला आत्ताच मी सांगितलं की शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे टेंडर सबमिशन पर्यंत काही अडचण असू द्या, आम्ही तुम्हाला असिस्ट करू पॅकेज. तो ती काही अडचण नाही, पण टेंडर भरून द्या नक्की. एक रिक्वेस्ट आहे. एंड डेट काय आहे ते विचारतात. सांगितलंय. EMD संदर्भात फक्त एक तुम्हाला सांगतो माहिती. EMD जी आहे, समजा जो क्वालिफाय नाही होणार त्याला EMD रिटर्न मिळणार विदाउट इंटरेस्ट. तेवढं नोट करा की डेव्हलपर असू द्या, जो क्वालिफाय नाही होणार म्हणजे कोणालाच नाही मिळणार. ज्यावेळेस रिफंड होईल त्यावेळेस विदाउट इंटरेस्ट होईल. क्लिअर केलेलं आहे, पण तरी पण एक सर्वांसमोर एक सांगितलेलं, परत कन्फ्युजन नको. पॉईंट जो आता मी काही बोलेल माहित मी तो काय चालू पॉईंट जो मी जो बोलेल तो माहित मी हा आन्सर किंवा तो कशा पद्धतीने आता घेतला जाईल किंवा काय असं मला माहित नाहीये. पण नेटवर्क रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्याची जी काही क्लिअरिटी आहे ते क्लिअरिटी शुड बी देअर इन द टेंडर डॉक्युमेंट. त्याच्यामध्ये माहिती तुम्हाला पण अवेअर असेल तुम्ही की काही काही आहेत गोष्टी, तर माहिती क्लिअरिटी शुड बी इन द टेंडर डॉक्युमेंट. काही नसेल तर कन्क्लूड करा सर. सुशील सर या, कन्क्लूड करा. कोट ऑफ थँक्स. सुरुवात चांगली झाली आहे, कारण एक रेप्युटेड नाव आज सुरुवात करतोय आपण गोखले बिल्डर्स. सो प्रतीकनगरच्या वतीने पुन्हा एकदा तुमचं स्वागत आणि हार्दिक आभार, कारण इथे तुम्ही आलात वेळात वेळ काढून. आणि आज मेंबर्स या ठिकाणी जरी कमी असेल तरी लाईव्ह मीटिंग वरती पण भरपूर मेंबर आहेत आमचे. सो एव्हरीवन इज ट्रिगर टू वर्क विथ अ रेप्युटेड कंपनी. त्यामुळे एक एक्सपेक्टेशन असं आहे की आपणही जास्तीत जास्त या ठिकाणी विचार करावा. आणि जर काही जे काही प्रश्न आहेत, ऑफकोर्स मेरिट सारखे आज वी ऑलवेज गो विथ द ब्रँड, तर मेरिट हा आमच्या बरोबर यासाठीच आहेत कारण ते ह्या ह्याच्यातले मास्टर्स आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळी आज तुम्हाला जे प्रश्न कमी विचारले गेले त्याचं कारण यांनी ऑलरेडी बऱ्याचशा प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत. त्यामुळे हे आमच्या बरोबर आहेत, हे आमच्या बरोबर राहणार आहेत शेवटपर्यंत. त्यामुळे जे काही तुमच्याकडे शंका असतील किंवा काही असतील एनी टाइम ते तुम्ही बोलू शकता. पण या ठिकाणी तुम्ही आलात त्याबद्दल प्रतीकनगर फेडरेशन तर्फे खूप खूप आभार आणि सून टू सी यू. थँक्यू सो मच. फक्त शेवटी एकच सूचना करतो की लिगल चॅलेंजेस जर काही कोणाच्या म्हणजे सरांशी तुम्ही तुमच्या सिनियर्सशी डिस्कस करा. सोसायटी संदर्भात काही जर लिगल चॅलेंजेस असतील तुमच्या मनामध्ये किंवा आता तुम्ही पुटअप नाही करू शकला तर त्याचं वेगळं आपण सेपरेट सेशन घेऊया. आयदर तुमच्या इथं आम्ही येऊ किंवा तुम्ही फेडरेशनच्या ऑफिसमध्ये आला तरी चालेल, पण मनामध्ये काही किंतु परंतु ठेवू नका. एम आय राईट? येस. हा, त्याचं नक्की निरसन केलं जाईल. कॉन्टॅक्ट करायचा असेल तर PMC चे पण नंबर्स आहेत आणि ऑफिस बिअरचे पण नंबर आहेत. ऑलरेडी त्या आपण जाहीर नोटीस किंवा जे काही केलं त्याच्यामध्ये नंबर्स आहेत. तुम्हाला मेल ID पण द्या आपला ऑफिशियली यांचा. आमचा मेल ID तर करस्पॉन्डन्स चालूच आहे तुमच्याबरोबर.
सोसायटीचा पण एक रिडेव्हलपमेंट कमिटीचा मेल आयडी आहे, तोही तुम्हाला शेअर केला. येस. redevelopment@gmail.com. All small letters. So, थँक्यू. नाही, काल शेवटच्या मीटिंगला